हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वॅप अमेझिंग लाईफ। आजच्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी। जन्माष्टमी स्पेशल आमच्या घरी ही दरवर्षी बनवली जाते। प्रत्येकाच्या मोस्टली ही भाजी आज बनवली जाते। या भाजीसोबत असतात घावणे आणि काळ्या वाटाण्याची उसळ आणि एखादा गोड पदार्थ। तर मग चला, आज मी जी शेवग्याची पाल्याची भाजी बनवणार आहे ती तुम्हाला दाखवत आहे। आता परत तोच प्रश्न सगळ्यांना पडला असेल, सगळ्यांच्या घरोघरी होते असं जर स्वप्नाली बोलत आहे तर मग ही स्वतः का व्लॉग्समध्ये दाखवत आहे। बट ऑब्वियस प्रत्येकाच्या घराची पद्धत वेगवेगळी असते। तर तुम्ही माझ्या घरची पद्धत बघा आणि ट्राय करा आणि नक्की सांगा कशी झाली आहे ते। आणि तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। हे लागणार आपलं साहित्य: हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या आणि खोबरं आणि आपली चिरलेली भाजी। मी कढई घेते, त्याच्यामध्ये मी 3 चम्मच तेल घेईन। लसूण पाकळ्या आहेत त्या मी 20-25 घेतल्या, त्या मी बारीक चिरून घेतल्यात। आपण फोडणीला घालूया लसूण, त्यात आता आपण मिरच्या ॲड करूया। काही जण फोडणीच्या वेळी जिरं सुद्धा वापरतात, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जिरं घ्यायचं आहे का, तसं तुम्ही जिरं सुद्धा वापरू शकता। इथे मी जिरं नाही घेत आहे, डायरेक्ट फोडणीला घालते लसूण आणि मिरच्या। काही लोक मिरच्या भाजी शिजवताना घालतात, पण तिखटपणा यावा म्हणून मी तेलातच मिरच्या घालते। आता मी 2 बारीक कांदे जे घेतले होते बारीक चिरून ते आता मी ते मिक्स करते। कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, फक्त पूर्ण खरपूस भाजून नाही घ्यायचा आहे। भाजीमध्ये आपला कांदा आपल्याला लागायला हवा। असा एकंदरीत शिजून झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली आपली शेवग्याची पाल्याची भाजी आहे ती आपण घेत घेऊया। ह्याची पानं ऑलरेडी छोटी छोटी असतात, पण ती थोडीशी झून असतात खाण्यासाठी, तर त्यामुळे हे आम्ही चिरून घेतलेली आहे। हिला आता आपण थोडा वेळ वाफवून घेऊया। एक 5-10 वाफवल्यानंतर यात थोडंसं पाणी मिक्स करून परत एकदा वाफवून घेऊया। मी बोलल्याप्रमाणे भाजी जशी जून असते तर त्यामुळे ह्याला बराच वेळ लागतो शिजून घेण्यासाठी। ही भाजी मला तर वाटतं एखाद्या आपण 1 वर्षानंतरच खात असतो ना, एरवी आधीमध्ये कोण नाही बनवत। वाफवून घेतले मी भाजी। आता ह्यात मी चवीनुसार मीठ मिक्स करेन। माझे शब्द वरती खालती होतात, प्लीज जरा समजून घ्या। पालेभाज्यांमध्ये मीठ शक्यतो शेवटीच घालतात, कारण की शिजत असताना त्याला पाणी आटलं जातं, मग ह्याचा खारटपणा जास्त येऊ शकतो। त्यामुळे पालेभाज्या बनवताना मीठ आहे ते सगळं शिजून झाल्यानंतरच आपल्याला मिक्स करायचं आहे। आता मी यात माझं ओलं खोबरं मिक्स करते। ओलं खोबरं पण बरेच लोक तेलात फोडणी घालण्याच्या वेळी घालतात। आपण आपली भाजी पूर्ण रेडी झाल्यानंतर ह्यात ओलं खोबरं घालून करूया। आता चला आपण आपली डिश बनवूया। आपल्या आंबोळ्या, जी याची स्पेशालिटी आहे, जी आजच्या दिवशी बनवली जाते, आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि काळे वाटाण्याचं उसळ। एक ठरलेलं कॉम्बिनेशन आहे हा, आंबोळ्या, काळे वाटाण्याची उसळ आणि शेवग्याची पाल्याची भाजी। आणि गोड म्हणून आज आम्ही लापशी बनवली आहे। जर कोणाला लापशीची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ती दाखवीन। लापशी पण आपण वेगवेगळ्या पद्धती बनवू शकतो। भाजी रेडी, अख्खा संपूर्ण ताट रेडी आहे। या मग सगळ्यांनी जेवायला। अप्रतिम दिसते ना भाजी, 1 नंबर। आवडली तुम्हाला? आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली होती ती। आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मी परत यावी जर असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि मी आले आहे हे कळावं तर बेल बटन। बाय।